नमस्कार, स्वागत आहे तुमचं म्हणजे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. तर चिमू कुठे निघाले? तर चिमू तर शाळेचा आज पहिला दिवस आहे. तर चला मंडळी, चिमू निघालेले आहे शाळेला. आणि तुम्हाला काय सांगू, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर नेहमी विचारतात, चिमू शाळेत जाते का, चिमू शाळेत जाते का, ती सुट्ट्या मारते का, तिला तुम्ही शाळेत पाठवता का. तर त्यांना मला प्रत्येक वेळेला सांगावं लागतं की हो हो हो, आम्ही तिला रेग्युलर शाळेला पाठवतो. तिचा कितीही प्रॉब्लेम असला तरी तो आम्ही कव्हर करून तिला शाळेला पाठवतो. तिचे पाय दुखतात रोज, हात दुखतात रोज, तुझा रोज काहीतरी दुखत असतं कारण तिच्या प्रॉब्लेममुळे, तरीसुद्धा आम्ही तिला शाळेला पाठवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिमूला जास्तीत जास्त आवड आहे शाळेत जाण्याची. कधीही ती घरी अशी बसत नाही की मला आज कंटाळा आलाय, या आज नको शाळेत जायला, या मॅडम ओरडतील, माझं होमवर्क राहिलंय, असं कधीही ती बोलत नाही. ती आवर्जून शाळेला जाते. आणि तिला मी आज म्हटलं होतं की शाळेचा पहिला दिवस आहे, तर काय शिकवणार वगैरे काय नाही, नुसतं सेलिब्रेशन वगैरेच असतं आणि औक्षण वगैरे काहीतरी करतात. तर तरी ती म्हणाली नाही, मला जायचंच आहे. तर बघा, सगळे ट्रस्टी वगैरे जे ओनर आहेत सगळे ते होते स्वागत करण्यासाठी. आणि त्यांची मुलगीसुद्धा आहे जी मस्त अशी पताके वगैरे सगळं मुलांना उडवते, म्हणजे सगळ्यांचं स्वागत करते. सो हे सगळं खूप छान आहे. आणि हे सगळं चांगलं चांगलं बघायलाही चिमूला आवडतं बरं. आणि शाळेतून नंतर चिमू घरी आली का ती झाली डाऊन. आले तिने असं खाली घेतलं झोपून, कारण ती लगेचच वीक होते. एवढी वीक होत नाही, तशी चिमू स्ट्रॉंग आहे. तिची इम्युनिटी लेवल तरी चांगली आहे. पण काय करणार, औषधं चालू आहे, थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, मग थोडंसं असं होतं. आणि रोज ती शाळेतून आली का तिचे हातपाय दुखतातच. मग काय, एक तासभर पाय चोळायचे, नाही राहिलं तर मग परत औषध द्यायचं. तर हा प्रकार आमचा चालूच आहे. पण तिला घरी बसवायचं नाही, रोज शाळेत पाठवायचं. नॉर्मल मुलांसारखंच आम्ही तिला ट्रीट करतो. मान्य आहे ती नॉर्मल नाही आहे, तरीसुद्धा आम्ही तिला नॉर्मलच फील करून देतो. तर ती आली होती, ती चिडचिड चालू होती, तिला काहीतरी वेगळं खायचं होतं. तिला म्हटलं ते सगळं जाऊ दे, तू रोज शाळेत जाणार का, एक काम कर, तू शाळेत जाऊच नको, तू घरीच आराम कर. मग नंतर ती म्हणाली हां, मग ती लागली माझी मज्जा घ्यायला की ठीक आहे, मग मी शाळेतच जात नाही, मग मस्त असं लॅपटॉप घेते, मग मस्त मोबाईल्स बघते, मस्त मज्जा करते, नुसती गार्डनमध्ये खेळते, मी अजिबात काही करणार नाही आणि अशी नुसती फ्रीमध्ये राहणार, नको मला शाळेत, असं ती मलाच लागले चिडवायला. तर म्हटलं बरं बरं ठीक आहे. मग सगळ्यात खरं महत्त्वाचं म्हणजे चिमू खूप हुशार आहे. घरी आल्या पहिल्यांदा हातपाय धुवून स्वतःचा अभ्यास करते. पण आज 2 महिन्याने ती शाळेत गेले म्हटल्यावर आज तिचा मीटर डाऊन झालेला आहे आणि तिने असा दंगा घातलेला आहे. तर ठीक आहे, असू द्या. टेन्शन येतं खरं की चिमू कशी सर्वाईव्ह करेल पुढे जाऊन. आपण हाय म्हणून ठीक आहे, पण नंतर कसं आपल्या मागं म्हणजे एक भीतीच वाटते. तिला रोज स्ट्रॉंग बनवते मी. उलट तिला मी चालत घेऊन जाते, चालत घेऊन येते, का तर तिच्यामध्ये स्टॅमिना म्हणतात, इम्युनिटी पॉवर जास्त वाढावी. कसं असतं ना, प्रत्येकजण म्हणतात की जेवढं लाडीगोडी करेल ना तेवढी मुलं बिघडतात, या आजार पण तेवढंच बळावतं. थोडीशी शरीराला सवय हवी म्हणून तिला चालत घेऊन जातो आणि चालतच घेऊन येतो. तर ठीक आहे, डॉक्टर भले काही का म्हणेना, पण आपण सुद्धा काही गोष्टींची तयारी ठेवायला पाहिजे. आणि चाललंय सगळं. आता नवीन औषध चालू केल्यामुळे तिला थोडासा मागे पुढे त्रास होतोय, डोकं दुखतंय, हातपाय दुखतात, थोडंसं लूज मोशन वगैरे चालू आहे तिचं, कारण नवीन औषध चालू आहे. ते तिला सूट होतं आहे का नाही ते बघायचं आहे. 4च दिवस झाले औषध देऊन, तो बघूया, होप सो. आणि चिमूसाठी लाईक करा बरं. बाय.